अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती जगातील कोणत्याही शस्त्रापेक्षा अधिक ताकदवान आहे। तुमच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना पाहिल्या ना की जगात अहिंसेच्या शिकवणीचीच सर्वाधिक गरज आहे। तोच अहिंसेचा संदेश घेऊन अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची आज जयंती। त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन सुरुवात करूया आजच्या झिरो अवरला। नमस्कार, मी विजय साळवी। झिरो अवरच्या विशेष भागात आपलं स्वागत। महाविकास आघाडी आणि महायुतीचं विधानसभेसाठीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय आणि दोन्ही पातळ्यांवरच्या जागा वाटपातील बातम्यांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत। मात्र आजच्या भागाची सुरुवात करूया महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील इनसाइड स्टोरीनं। मवियानं लोकसभा निवडणुकीआधी ज्या लवचिकतेनं जागा वाटपाचं कोडं सोडवलं तीच लवचिकता विधानसभेसाठीच्या जागा वाटपात दाखवताना महाविकास आघाडीची दमछाक होताना दिसते आणि त्याच्यासाठी कारणही तसंच आहे। लोकसभेआधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडारं पडली आणि नव्या चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळाली। पण लोकसभा निवडणुकीतल्या मोठ्या यशानंतर आता मवियातच जागांवरून चढाओढ सुरू झाल्याचं गेल्या 2 महिन्यांपासून दिसतंय। आता हेच पहा ना, गेल्या 3 दिवसांपासून मवियाच्या रोज बैठका होत आहेत। अगदी आजही बैठक झाली आणि या बैठकीला ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते। आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जागांवर एकमत झाल्याची माहिती ही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली। पण त्याशिवाय जागा वाटपाच्या चर्चेतील एक इनसाइड स्टोरी आहे, ती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। मवियाच्या बैठकांमध्ये जागा वाटपात चर्चा या विभाग निहायच झाल्या। सिटिंग गेटिंग म्हणजे जिथं ज्या पक्षाचा सिटिंग आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युलाही मांडण्यात आला आणि त्यानुसार जागा वाटपाचं सत्र सुरू झालं। सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून झाली, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई उपनगर अशा विभागवार समित्यांची स्थापना झाली। त्यांच्या चर्चेनंतरच कोणती जागा कोणत्या पक्षाला जाणार याचे निर्णय झाले। त्यानुसार विदर्भात काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जास्त जागा या शरद पवारांच्या वाट्याला येतील। इकडे मुंबई आणि मुंबई उपनगर तसंच कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं हे जड राहू शकतं। पण असं असलं तरी मुंबईचं कोडं ही मवियाची डोकेदुखी ठरू शकतं आणि तेही अवघ्या 12 जागांमुळे। मंडळी, मुंबई आणि मुंबई उपनगरात मिळून विधानसभेच्या जागा आहेत 36, त्यातल्या 23 जागांचा तिढा सुटलाय आणि त्यानुसार ठाकरेंची शिवसेना ही 13, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी पक्षाला 1 अशा 23 जागांवर मवियात एकमत झालंय। याच जागा वाटपावर आणखी सखोल विश्लेषणासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आपल्या सोबत असणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्याआधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न काय होता? मुंबईत कोणत्या पक्षानं जास्त जागा लढवल्या तर मवियाला मोठं यश मिळेल? अर्थातच 3 पर्याय: काँग्रेस, शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। मंडळी, जसं मी आत्ताच सांगितलं की मुंबईतील काही जागांवर मवियात संघर्ष सुरू आहे। त्यातली एक जागा आहे वांद्रे पूर्व, कारण 2019 सालच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे जिशान सिद्दीकी निवडून आले होते। पण त्याच वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी ठाकरेंची शिवसेना अधिक हळवी होण्याची शक्यता आहे, कारण आजचा वांद्रे पूर्व आणि आधीचा खेरवाडी हा मतदारसंघ 90च्या दशकापासून एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ठाकरे कुटुंबियांचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात आहे। 1985 साली बीएमसी निवडणुकीतून पुन्हा भरारी घेणारी शिवसेना ही 1990 साली हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आणि पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेनं तत्कालीन खेरवाडी मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला। शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांना खेरवाडीनं 1990 आणि 1995 साली विधानसभेवर पाठवलं। पण 1999 आणि 2004 साली काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकरांनी ती समीकरणं बदलली। त्यानंतर 2009 आणि 2014 साली प्रकाश उपाख्य बाळा सावंतांनी एकसंध शिवसेनेला वांद्रे पूर्वचा बालेकिल्ला जिंकून दिला। प्रकाश सावंतांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी त्या काळात काँग्रेसच्या नारायण राणेंसारख्या तगड्या उमेदवाराचा 19,000 मतांनी धुव्वा उडवला होता। पण 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांनी केलेली बंडखोरी
ही एकसंध शिवसेनेला महागात पडली. शिवसेना भाजप युतीच्या विश्वनाथ माडेश्वरांना काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांच्याकडून 5790 मतांनी हार स्वीकारावी लागली. त्या निवडणुकीत तृप्ती सावंतांना अपक्ष लढूनही मिळालेली 24,071 मतं लक्षात घेतली तर या मतदारसंघात एकसंध शिवसेनेची काय ताकद होती ना मंडळी, ती आपल्या लक्षात येईल. ती ताकद विभागली गेली होती म्हणूनच झिशान सिद्दीकी आमदार म्हणून निवडून आले. तेच झिशान सिद्दीकी आता काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यात एकसंध शिवसेनेत आता ठाकरे आणि शिंदे असे 2 गट झाल्यानं झिशान सिद्दीकी यांची आशा पुन्हा उंचावली आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाल सरमळकरांनी महायुतीच्या तिकिटासाठी त्यांचा मार्ग अडवून धरलाय. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघातून वरुण सरदेसाईंसारख्या नव्या दमाच्या उमेदवारावर विश्वास टाकण्याच्या तयारीत आहे. याचं कारण शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत नेतृत्वाचा खांदेपालट करण्याची हीच वेळ आहे. आणि दुसरं म्हणजे वरुण सरदेसाई हे नेतृत्व ठाकरेंच्या नात्यातलं आणि युवकांच्या राजकारणात ताऊन सुलाखून निघालेलं नाव आहे. वरुण सरदेसाईंच्या रूपानं वांद्रे पूर्व या बालेकिल्ल्याची सूत्र पुन्हा आपल्या पक्षाच्या हाती यावीत ही ठाकरेंची इच्छा आहे. पण आता काँग्रेसच्या भाई जगतापांनी याच वांद्रे पूर्ववर आपला दावा सांगितलाय. बांद्रा ईस्ट ही आमची परंपरागत जागा आहे. तिथे आमचा हा पण निवडून आला, आमदार सुद्धा निवडून आला आणि ती आमच्या हक्काची जागा आहे. परंतु अशा अनेक ठिकाणी त्यांच्याही जागा होत्या त्यांचे आमदार निवडून आले होते. ते जरी त्यांच्याबरोबर राहिले नाहीत, ते आता शिंदे गटात आहेत काही, परंतु त्या जागा काँग्रेस त्यावेळेला शिवसेनेने निवडून आणल्या होत्या. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की 36 पैकी जास्तीत जास्त जागांमध्ये एकमत होऊन वाटप चांगला व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आता जागा वाटपाची जितकी चर्चा सुरू आहे त्यासाठी 2 निकाल महत्त्वाचे ठरतात आणि ते म्हणजे गेल्या वेळचा विधानसभेचा आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल. मुंबईसह उपनगरात काय होती आकडेवारी ते पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. विधानसभा 2019चा निकाल आपण पाहतोय. मुंबई उपनगर ज्याच्यामध्ये 36 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना ती त्या काळात एकसंध होती, 14 जागा, काँग्रेसला 4 आणि राष्ट्रवादी तेव्हा एकसंध होती, तिला 1 जागा मिळाली होती. मुंबईतलं संख्याबळ आपण लोकसभा 2024 म्हणजे आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतलं पाहतोय. महायुतीला 2 जागा मिळाल्या, पण मवियाला मुंबईत 4 जागा मिळाल्या. आणि लोकसभा निवडणुकीच्या याच निकालामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगला वाढलाय, त्यातही प्रामुख्याने काँग्रेसचा. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांची पुढची फेरी आज पार पडली. त्यात मवियाचे लहान मित्र पक्षही दिसले, जसा समाजवादी पक्ष. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आज मवियाच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी या तिघांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहू. आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे कसं पूर्ण नेता येईल, त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा ज्या अर्थी छोटे पार्टनर आलेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली है. हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. मुंबई मध्ये किती जागा लढणार आहे? कारण अनुशक्ती अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं. महाविकास आघाड़ी हम सब एक मिलकर लड़ेंगे. आपण ऐकलं नाना पटोलेनं, आपण ऐकलं जितेंद्र आव्हाड आणि आपण ऐकलं अबू आझमीन. आणि याच विषयावर होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्यावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहणार आहोत आपण. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न काय होता तर मुंबईत कोणत्या पक्षानं जास्त जागा लढवल्या तर मवियाला मोठं यश मिळेल. पर्याय अर्थातच 3 दिले होते: काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. यावर सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत? यूट्यूबवर भागवत जाधव म्हणतायत, लोकसभेत शिवसेनेमुळे काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले, हे काँग्रेसनं विसरून चालणार नाही.
यूट्यूबवरच सूर्याप्रकाश म्हणतायत मुंबईचं मत फक्त हिंदुत्व आणि विकासाला म्हणजेच महायुतीला. यूट्यूबवरच लक्ष्मण क्षीरसागर म्हणतायत ठाकरे आणि मुंबई हे समीकरणच बनलंय, त्यामुळे महाविकास आघाडीनं मुंबईमध्ये ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, तरच मवियाची किंमत राहील. आदित्य जोशी यूट्यूबवर म्हणतायत राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार आहे, शिंदे यांची खरी शिवसेना आणि भाजपा जास्त जागा जिंकणार. यूट्यूबवरच विकास फापळे म्हणतायत मुंबईत ठाकरे गट, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पवारसाहेब आणि विदर्भात काँग्रेस असं जागा वाटप झालं तर मवियाला फायदा होईल. फेसबुकवर दीपक लोखंडे म्हणतायत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी आणि 100 जागा जिंकाव्या. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा मुंबईत ठाकरे पॅटर्न चालणार असं म्हणतायत विनायक डायरे टेक्सवर. इंस्टाग्रामवर किशोर फरडे म्हणतायत शिवसेना, पण जागा दिल्या पाहिजेत ना. आणि मुंबईच्या जागा वाटपाविषयी किंवा मवियातल्या जागा वाटपाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. भाई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 0 आवर. भाई, खरं तर मवियाकडून लोकसभेच्या नंतर जो निकाल जाहीर झालाय त्यानंतर आता विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही स्वतः मुंबईचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे या नात्याने त्याच्या मुंबईसाठीच्या समन्वय समितीत आहात. मुंबईचं कोडं नेमकं सुटलंय का आणि त्याचा काय प्रश्न आहे आता अजून? नक्कीच असं आहे की आपण ज्या बातम्या दाखवल्या त्या खऱ्या आहेत की गेली 2 दिवस महाराष्ट्राच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहेत. आमचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोलेजी असतील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण, विजय वडेट्टीवार, आणखीन बंटी पाटील, असे आमचे सगळे नेते त्या चर्चेमध्ये होते आहेत आणि सगळ्या पक्षाचे तिथे महाविकास आघाडीचे नेते सगळे होते. मुंबईसाठी वेगळी कमिटी नियुक्त झाले, आपल्याला ती माहिती आहे सुद्धा. मुंबईच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुंबईचा माजी अध्यक्ष म्हणून मी भाई जगताप आणि मुंबईचे माजी मंत्री म्हणून असलम शेख, आमच्या तिघांची कमिटी 36 जागांचा जो मुंबईचा जागा वाटप आहे त्याची चर्चा आम्ही करतो. आणि आमच्या 2-3 बैठका झाल्या या बाबतीमध्ये आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये पल्ला गाठलेला आहे. अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर 13 जागा शिवसेनेच्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, काँग्रेसच्या 8 जागा मान्य झालेल्या आहेत, आणखीन राष्ट्रवादीची 1 जागा मान्य झालेली आहे, समाजवादीची 1 जागा मान्य झालेली आहे. अशा पद्धतीने 24 जागांचा 36 पैकी 24 जागांचा तिढा हा सुटलेला आहे. 12 जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आता ह्या 1-2 दिवसामध्ये बैठका परत सुरू होतील आणि काही ठिकाणी वाद आहेच, तो असणारच, कारण त्यांनी दावा सांगणं आम्ही दावा सांगणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु कसल्याही प्रकारचं वितुष्ट न होता अतिशय सामंजस्यपणे आमचा हा मुंबईच्या 36 जागांचा तिढा सुटेल या बाबतीमध्ये मी आशावादी आहे. आणि समजा एखाद्या वेळेला जर एखाद्या ठिकाणी आम्ही अडलो, म्हणजे त्यांना वाटत असेल की इथे त्यांना पाहिजे, काँग्रेसला वाटत असेल की आम्हाला पाहिजे, आणखीन इतर पक्षांना वाटत असेल तर ते आम्ही पेंडिंग ठेवणार आहोत. आणि मग आमचे नेते, वरिष्ठ नेते राहुल गांधी असतील, खारगे साहेब असतील, वेणुगोपालजी असतील आणि आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनितलाजी असतील, त्यांच्या लेवलवर ते सुटलं जाईल. उद्धव ठाकरेजी असतील त्या ह्याच्यामध्ये, पवारसाहेब असतील. त्यामुळे मुंबईच्या जागांबद्दल कसल्याही प्रकारे अडचण होणार नाही
अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीच्या बैठका आमच्या फार चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत. भाई, हे सगळं तुम्ही सांगताय म्हणून आपण खरं मानूया, पण उरलेल्या 12 किंवा 13 जिथे मवियामध्ये अजूनही संघर्ष आहे, त्या जागा नेमक्या कोणत्या आणि तिथं कोणाकोणामध्ये संघर्ष, हे तुम्ही सांगू शकाल का? नाही, असं आहे की त्या नेमक्या मी सांगणं तितकंसं योग्य होणार नाही. आपणही मला त्या बाबतीमध्ये माफ करा. त्याचं कारण असं आहे की त्या चर्चेचं जर मी बाहेर काय बोललो तर मग मी जबाबदार एक हे आहे, माजी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि याचा कमिटीचा सदस्य आहे, ते योग्य राहणार नाही. परंतु मी तुम्हाला एक साधारण, कारण हे सगळं मीडियात आलेलं आहे, प्रिंट मीडियामध्ये आलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे, म्हणून मी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं. आता महाराष्ट्राच्या ज्या 252 जागा आहेत त्या बाबतीमध्ये काय तिथे परिस्थिती आहे मला त्यातली काही माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये मी त्या चर्चेमध्ये नसतो. म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की आत्तापर्यंत त्यांच्या 13 असतील, आमच्या 8 असतील, 21 झाल्या. एक याची राष्ट्रवादीची झाली, एक समाजवादीची जी जागा हे झाल्या, अशा 23 जागा, टू बी मोर स्पेसिफिक अशा 23 जागा ज्या आहेत त्यांचा हा आमचा जो काही तिढा आहे हा सुटलेला आहे. उर्वरित 12-13 जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. भाई, आपली ही चर्चा आहे ना, ही चर्चा केवळ मुंबईतल्या जागांविषयी सुरू आहे. आपण आत्ता तरी महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा विचार करत नाही आहे, पण आम्ही असं ऐकलं की तुम्ही स्वतः मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काय आहे तुमच्या मनात? हो, 100% आग्रही आहे. मी फॉर्म भरलाय माझ्या पक्षाचा. मी वांद्रे पूर्वमध्ये मी फॉर्म भरलेला आहे. वांद्र्यामध्ये मी राहतो. आपल्याला आठवत असेल की मी लोकसभेसाठी सुद्धा मी त्या साऊथ सेंट्रलमधून, नॉर्थ सेंट्रलमधून, आपल्या उत्तर मध्यमधून मी मागितलं होतं, जिथे आज वर्षाताई गायकवाड आमच्या ह्या आहेत, खासदार आहेत. मी मागितलं होतं, त्यांनी मागितलं होतं, अनेक लोकांनी मागितलं होतं. त्यामुळे बांद्रा पूर्व बाबतीमध्ये मी माझा फॉर्म भरला आहे. अनेक माझ्या सहकार्यांनी, इतरही सहकार्यांनी भरला. त्यामुळे आम्ही बांद्रा पूर्व बाबतीमध्ये आम्ही आग्रही आहोतच. थेट सांगितलं तुम्हाला. भाई, खरं तर आहे ना, वांद्रे पूर्व हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी 1990 सालापासूनचा जर इतिहास आपल्याला काढायचा जर झाला ना, तर जनार्दन चांदूरकरांच्या 2 टर्मचा जर आपण अपवाद वगळला तर इथे कायम शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. 2019 साली जिशान सिद्दीकी जरी निवडून आलेले असले तरी त्यावेळेस शिवसेनेच्या, त्या काळातल्या एकसंध शिवसेनेचे 2 उमेदवार उभे राहिले आणि त्यांच्यात झालेल्या मताच्या विभागणीमुळे जिशान सिद्दीकी तिकडे निवडून आले होते. त्यामुळे यावेळी ठाकरेंची शिवसेना वांद्रे पूर्वसाठी आग्रही आहे. यावर तुमचं काय असणार म्हणणं? नाही, काही जरी असलं तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की बांद्रा ईस्टच्या बाबतीमध्ये, बांद्रा पूर्वच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत 1, 2, 3 वेळा सोडलं तर ही जागा सातत्याने काँग्रेस जिंकत आलेली आहे. 1993 साली ज्या दंगली झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवर सरपोतदारजी तिथून निवडून आले, त्याच्यानंतर बाळासावंत तिथून निवडून आले. बाळासावंतांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची पत्नी तिथून निवडून आली. हे खरं आहे. हे 2-3 प्रसंग सोडले तर बाकी सातत्याने तिथे काँग्रेस जिंकत आलेली आहे. आणि आता सुद्धा मागच्या वेळेला 2019 मध्ये तिथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट जिशान सिद्दीकी हे जिंकून आले होते. त्यामुळे ती आमची जागा आहे आणि आम्ही त्याच्या बाबतीत आग्रही आहोत. भाई, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतली काही गणितं बदलली आहेत. त्याचा प्रभाव तुम्हाला विधानसभेसाठीच्या या जागा वाटपावर पडलेला दिसतो का? नाही, असं काही म्हणता येणार नाही. त्याचं कारण आपल्याला एक गोष्ट सांगतो की महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारचा वाद होणार नाही. मुंबईमध्ये आम्ही जेव्हा पहिली बैठक झाली त्यावेळेला आम्ही सूचित केलं त्या गोष्टीचं आणि आम्हालाही भान आहे की मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना ही मोठा भाऊच असेल. पण आमचं त्यांना तेवढंच म्हणणं आहे की लहान भाऊ म्हणून आम्हाला सन्मानाने वागवा, आम्हाला सन्मानाने जागा द्या, अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे. आणि म्हणून आम्ही काही गोष्टींवर, काही जागांवर आग्रही आहोत, ते सुद्धा काही जागांवर आग्रही आहेत. पण ते सगळं हे मी जेवढं काय मी म्हणतोय
त्याच्यातनं वाद किंवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही. चर्चेने ते सगळे प्रश्न सुटतील आणि समजा त्याच्यातले एका दोन जर जागा अशा राहिल्या तर मी म्हटल्याप्रमाणे की त्या आमच्या वरिष्ठ नेते मग स्वतः उद्धव साहेब याच्यात लक्ष घालतील, स्वतः खारगे साहेब लक्ष घालतील, चेनीतलाजी घालतील, KC वेणुगोपालजी घालतील, पवार साहेब आहेत. त्यामुळे हे सुटेल सगळं, हे गणित सुटेल. आपल्याला चमचमीत बातमी नाही मिळणार आमच्याकडनं. हे सगळं जरी तुम्ही म्हणत असलात ना भाई, तरी हा प्रश्न मी पुन्हा एकदा फोड करून विचारतो. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसमुळं अल्पसंख्याकांची मतं मिळाली असं एक म्हटलं जातं. तर त्या पार्श्वभूमीवर हा माझा प्रश्न होता. म्हणूनच त्या प्रश्नावर तुमचं मत अधिक सविस्तरपणे जाणून घ्यायला मी इच्छुक आहे, कारण त्याचा विधानसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपावर प्रभाव पडलाय का असं मला विचारायचं होतं. नाही, असं आता ठीक आहे, तुम्ही आपण सगळे पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण आपल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करा. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये ठाकरेंना जशी काँग्रेसची मदत झालेली आहे तशीच काँग्रेसला सुद्धा ठाकरेंची मदत झालेली आहे, शिवसेनेची मदत झालेली आहे, राष्ट्रवादीची मदत झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राने जो एक चमत्कार घडवला, चमत्कार म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राने मोदीजींच्या जो काय गेली 10 वर्ष जो काय कार्यकाळ झाला, ज्या पद्धतीने देशाचं वाटोळं केलंय त्याच्यामध्ये सडेतोड उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राने केलं. त्याच्यामध्ये काँग्रेसने 13 जागा स्वतः जिंकल्या. सांगलीची जागा जरी ती अपक्ष लढली तरी विशाल आता काँग्रेसमध्ये आलेले, 14 जागा आम्ही जिंकलो. उद्धवजी सुद्धा तिथे 9 जागांवर यशस्वी झाले. त्यामुळे एकमेकांची आम्हाला मदत झालेली आहे. कधीही असा कोणी दावा केला नाही आणि करूही नये की फक्त आपल्या ताकदीमुळे आपण काहीतरी जिंकून आलो, कारण तशी परिस्थिती नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे जाणकार आहात की महाराष्ट्रामध्ये 1985 पासून आजपर्यंत अशा पद्धतीची सरकारं, ज्याला आघाडी म्हणा किंवा त्याला महाविकास आघाडी म्हणा किंवा अशा पद्धतीने होतच आली. अगदीच म्हणायचं झालं, मी त्याचा इतिहास भूगोल सांगत नाही, परंतु त्यावेळेला आम्ही जेव्हा निवडून आलो होतो 95च्या पूर्वी, त्यावेळेला सुद्धा आम्हाला पूर्ण बहुमत नव्हतं. 135 जागा काँग्रेसला, आणि काँग्रेस एकत्र होती, म्हणजे पवारसाहेब पण काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला अपक्षांच्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं. 95ला जेव्हा यांचं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा यांना म्हणजे दोघांना मिळून शिवसेना आणि भाजप मिळून सुद्धा त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. पण त्यावेळेला 45 हे अपक्ष निवडून आले होते. आपण लक्षात घ्या, त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं. 2002ला सुद्धा पवारसाहेब वेगळे लढले, आम्ही वेगळे लढलो, परंतु आम्ही एकत्रित विकास आघाडी म्हणून आम्ही हे केलं, आघाडी म्हणून आघाडीचं आम्ही सरकार स्थापन केलं. त्यामुळे गेली जर आपण बघितलं 30-35 वर्ष महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एका पक्षाचं सरकार हे आलेलं नाही. या बाबतीमध्ये भाजपने फार बेडक्या फुगवल्या म्हणजे फार त्यांनी असं वल्गना केल्या, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी. परंतु त्यांनाही सुद्धा ते करता नाही आलं. 105 पर्यंत ते पोचले, हे खरं आहे. परंतु एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये गेली 30-35 वर्ष नाही आलेलं. आणि त्याच्यावरनं एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की सगळ्यांना एकमेकाची गरज आहे. आपण कितीही काय म्हणालो, कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकेल, परंतु एकमेकाची गरज आहे. भाई, तुमच्या माहितीसाठी सांगतो, झिरोवर या कार्यक्रमात आम्ही रोज सर्वसामान्य प्रेक्षकांना, जे ABP माझाचे प्रेक्षक आहेत, त्यांना 2 प्रश्न विचारतो सोशल मीडियावर अर्थात, आणि त्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरून घेतो. आजचा झिरोवर मधला पहिला प्रश्न असा होता, मुंबईत कोणत्या पक्षानं जास्त जागा लढवल्या तर मवियाला मोठं यश मिळू शकेल, हा होता आजचा पहिला प्रश्न. हाच प्रश्न घेऊन जर मी तुमच्याकडे आलो तर त्या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल भाई? हो, मग पटलं ना. पण शिवसेना मुंबईमध्ये मोठा भाऊ आहे, कोकणामध्ये मोठा भाऊ आहे, परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये विदर्भ झाला, मराठवाडा झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या भावाची भूमिका निभावेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब मोठ्या भावाची कदाचित भूमिका निभावतील. त्यामुळे असं एकाच बाजूचं नाही सांगता येणार. आणि मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या ह्या प्रश्नापूर्वीच मी आपल्याला उत्तर दिलं, गेल्या 30-35 वर्षाचा महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा आढावाच मी आपल्यासमोर ठेवला.
की आपल्याकडे एका पक्षाला असं नाही सांगता येणार की मीच एकटा मोठा भाऊ आहे आणि बाकीचं कोण नाही, असं कोणालाही सांगता येणार नाही आणि असं कोणी सांगितलेलं सुद्धा नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थितरित्या होईल. जागा वाटपांबद्दल मागे पुढे होणं, आग्रह राहणं किंवा एखाद्या जागेवर अडून राहणं हे होईलच. पण शेवटी अंतिमतः याच्यामध्ये चांगला तोडगा निघेल आणि सगळ्यांना सन्मानाने जागा मिळतील. भाई आणखी एक माहिती देतो आणि ती अशी आहे की हा जेव्हा प्रश्न आम्ही प्रेक्षकांना विचारला संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत, आता कौल आत्तापर्यंत सुरू आहे, पण 5:30-6 वाजेपर्यंत याच्यावरती जवळपास 1,00,000-1,25,000 नागरिकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली होती आणि त्यापैकी 80%हून अधिक नागरिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला होता. काँग्रेसच्या बाजूनं 12% आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनं साधारण 6 ते 8% नागरिकांनी कौल दिला होता. आता तुम्ही काय म्हणाल? नाही, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर मी सुरुवातीलाच दिलं. मुंबईमध्ये आमची भूमिका छोट्या भावाचीच असेल, कोकणामध्ये आमची भूमिका छोट्या भावाचीच असेल. आम्ही कधीही दावा केला नाही की मुंबईमध्ये आम्ही मोठ्या भावाची भूमिका आहे. पण विदर्भामध्ये मोठा भाऊ हा काँग्रेसचाच असू शकतं, मराठवाड्यामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असू शकतं. ही वस्तुस्थिती तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही फील्डवर फिरणारी माणसं आहात. आणि म्हणून मी सांगितलंय की मुंबईमध्ये हे आपण सांगताय ती आकडेवारी खरी, तुम्ही सांगताय खरी असेल ती, तरी सुद्धा एक गोष्ट आपल्याला मी नम्रपणे सांगतो, मुंबईच्या आम्ही ज्या ह्या लोकसभेमध्ये ज्या जागा जिंकल्या ह्या एकमेकाच्या मदतीनेच जिंकल्या हे आपल्याला लक्षात घ्या. मग अगदी दक्षिण मुंबईची जागा असेल शिवसेनेची, अरविंद सावंतांची भाईंची ती जागा असेल, मग अनिल देसाईंची जागा असेल किंवा अगदीच म्हणायचं झालं तर संजय पाटलांची जागा असेल, अगदी आमच्या वर्षाताईंची जागा असेल, ह्या सगळ्या जागा जर बघितलात आपण तर त्याचं मताधिक्य फार नाही आहे. त्यामुळे एकमेकाच्या मदतीने हे सगळं आम्ही जिंकलेलो आहोत. तशाच पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये एकमेकाच्या मदतीने 36 पैकी जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकणार. भाई, या सविस्तर चर्चेसाठी तुम्ही आज 0 ओव्हरसाठी खास वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. मंडळी, मी आता भाई जगताप यांना ज्या पोल रिझल्ट विषयी सांगितलं तोच पोल रिझल्ट पाहण्याचे आपण जाऊया पोल सेंटरला. तिथं जवळपास 1.5 लाखाहून जास्त जणांनी आपलं मत नोंदवलंय. रिझल्ट पाहूया. प्रश्न होता मुंबईत कोणत्या पक्षानं जास्त जागा लढवल्या तर मवियाला मोठं यश मिळेल. एकूण मतमंडळी युट्यूबवर आलेली आहेत 1,58,000. त्यापैकी काँग्रेसला कौल दिलाय 10% नागरिकांनी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं 79% नागरिकांनी कौल दिलाय आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूनं 11% नागरिकांनी कौल दिलाय. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली 2,000. त्यापैकी काँग्रेसच्या बाजूनं 17% नागरिकांनी कौल दिलाय, शिवसेना ठाकरेंच्या बाजूनं दिलाय 68% नागरिकांनी कौल आणि 15% नागरिक म्हणतायत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जास्त जागा लढवाव्या. फेसबुकवर हाच प्रश्न विचारला, 1,700 मतं आली. काँग्रेसच्या बाजूनं 10% नागरिकांनी कौल दिलाय, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं पुन्हा एकदा 79% नागरिकांनी कौल दिलाय आणि 11% नागरिकांनी कौल दिलाय तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने. आणि एक्सवर काय दिसतोय आपल्याला कौल तो पाहूयात, थोड्याच वेळात मिळेल आपल्याला कौल. काँग्रेसच्या बाजूनं 20% नागरिकांनी कौल दिलाय, 73% नागरिक म्हणतायत ठाकरेंची शिवसेना आणि 7% नागरिकांनी कौल दिलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने. आणि मंडळी, जेव्हा जेव्हा युती आघाड्यांचं राजकारण होतं ना तेव्हा त्या सगळ्या पक्षांसमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते निवडणुकांमधलं जागा वाटप. आणि तेच कोडं सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरेल ती राजकीय लवचिकता. त्यात ज्याला कोणाला लवचिकता दाखवता येईल, जी कोणती आघाडी वेळप्रसंगी 1-2 जागांवर तडजोड करेल, तेच अलायन्स जागा वाटपाचा तिढा सोडवू शकेल आणि परिणामी सत्तेचा विडाही उचलेल.
मंडळी, आता बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील एका वादाची. त्या वादाचे धागे हे महाराष्ट्राला देखील जोडले. महाराष्ट्रातल्या शिर्डीच्या साईबाबांचे भक्त मंडळी जगभरात आहेत. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतल्या मंदिरांमधूनही साईंच्या मूर्ती आहेत. पण याच मूर्तींवरून आता वाद सुरू झालाय. काशीच्या प्रसिद्ध बडा गणेश मंदिरासह जवळपास 14 मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. सनातन रक्षक दलाकडून हे काम सुरू आहे. साईंबद्दल अनादर नाही, साई पूजेला विरोध नाही, पण इतर देवांच्या मंदिरात साईंची मूर्ती नको अशी सनातन रक्षक दलाची भूमिका आहे. आणखी जवळपास 28 मंदिरांमधून मूर्ती काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही कोणत्याही हिंदूंच्या आस्थेच्या आड नाही, पण ज्यांना साईबाबांची पूजा करायची आहे त्यांनी साईंचं वेगळं मंदिर बांधून पूजा करावी, असं या हिंदुत्ववादी संघटनेचं मत आहे. या वादाला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र सगळीकडेच राजकीय पक्ष या वादात उतरलेत. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असणं तसंच विरोध करणारी संघटना ही हिंदुत्ववादी असणं या मुद्द्यांवरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी या घटनेचा विरोध नोंदवलाय, पण ही संधी विरोधक सोडतील असं सध्या तरी दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप विरोधात हा मुद्दा वापरण्यात आला तर नवलही वाटायला नको. वाराणसी गणेश मंदिरांमधून, महादेवाच्या मंदिरांमधून साई मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे अजय शर्मा नेमकं काय म्हणालेत आपण ते आधी पाहूया. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एक होकर के अपने मंदिरों से साईं को हटा रहे हैं, तो इसमें किसी को कष्ट नहीं होना चाहिए. जिसको कष्ट हो रहा है वो खुद सनातन द्रोही, शिव द्रोही और राम द्रोही है. भैया, कल LIU से फोन आया था कोतवाली से, उन्होंने भी जो है साईं भक्तों से बात किया. उन्होंने स्वयं कहा साईं भक्तों ने कि यहाँ पे या किसी भी शिव मंदिर में साईं मूर्ति बैठी है तो गलत है. हम लोग उसके पक्ष में नहीं हैं. आणि मंडळी, याच विषयावर आम्ही विचारला होता 0 ओव्हर मधला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न काय होता तर काशीच्या काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या. धर्माचं कारण देत साईंना लक्ष करणं थांबायला हवं असं तुम्हाला वाटतं का? आणि साहजिकच होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, उत्तर प्रदेशातील वाराणसीत काही मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवल्याचे पडसाद हे महाराष्ट्रातही उमटले. साई भक्तांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या विविध भागातून शिर्डीमध्ये दर्शनासाठी आलेल्या काही निवडक भक्तांच्या प्रतिक्रिया आपण आधी पाहूया. बहुत गलत है, गलत नहीं है, बिल्कुल गलत है कि हमें ऐसा नहीं करना चाहिए. दुनिया में बहुत सारे लोग हैं, हर लोगों का अपना विचार है. हम किसी का विचार तो बदल नहीं सकते, हम अपनी आस्था जिंदा रख सकते हैं और वो हम यहाँ पे आके पूरी करते हैं. भेदभाव कभी भी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई में कभी भी भेदभाव नहीं रहना चाहिए. ऐसा हो तो गवर्नमेंट कुछ एक्शन लेना चाहिए है, इसके बारे में कड़क एक्शन लेना चाहिए. साई नगरी शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांनी वाराणसीतील घटनेचा निषेध केलाय. हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. काही षडयंत्र करूनच असं हिंदू धर्मांना बदनाम करण्याचं काम या काही हिंदुत्वादी संघटना करत असतील, पण आम्ही एक महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने याचा पूर्ण विरोध करतो. आता निवडणुकीच्या काळामध्ये कुणी हिंदू धर्मांमध्ये, हिंदू धर्मियांमध्ये जातीवाद लावून किंवा त्यांच्या मनामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून त्या गोष्टींचा अभाव येणाऱ्या निवडणुकांवर व्हावा यासाठी हे षडयंत्र, गुप्त षडयंत्र असू शकते. हिंदू समाजात एक दुफळी निर्माण होईल असं कृत्य या ठिकाणी घडत आहे. या कृत्याचा आम्ही एक शिर्डीकर हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी खंडन करतो आणि याचा आम्ही निषेध नोंदवतो. पण महत्त्वाचं म्हणजे साई भक्तांची श्रद्धा लक्षात घेऊन राजकारणीही या घटनेकडे गांभीर्यानं पाहताना दिसले. हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही, साईबाबा आपल्या हृदयात आहेत अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी दिली. तर विखेंचे विरोधक असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा धर्माचा अतिरेक आहे आणि देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचे प्रयत्न चालले असल्याचं मत व्यक्त केलं. साईबाबा हे राज्यघटनेला अपेक्षित धर्मनिरपेक्ष देव आहेत असंही थोरातांनी म्हटलंय. साईबाबा हे आमचे आधारस्थान आहेत, आमचे दैवत आहेत. आमचं साईबाबांमुळं या राहाता तालुका आणि शिर्डी परिसरामध्ये सगळं जे काही वैभव प्राप्त आहे ते बाबांमुळं आहे.
आणि त्यामुळं बाबा हे सदैव मंदिरातही आहेत, आमच्या हृदयातही आहेत. आमच्या तालुक्यामध्ये अशा प्रसंगामध्ये सर्व पक्षाचे लोक, हा काय पक्षाचा विषय नाही, पण एक वैचारिकता आणि एक व्यासपीठ जे या तालुक्याला तयार आहे, अशा प्रकारे कुठंच आमच्या मंदिरामध्ये होणार नाही किंवा आपण ते होऊ देणार नाही. कारण की अनेक मंदिरामध्ये आता 10 देव आहेत आणि हे सगळे लोक एकत्रित राहतात. त्यामुळे हे कोणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. साईबाबा हे तर भारतातलं खूप म्हणजे कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान ते आहे. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचं जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. शेवटी तुम्ही परमेश्वर एक आहे असं म्हणणारे आहात. असं असताना अशी कृती करणं म्हणजे पुन्हा एकदा अतिरेक, धर्माचा अतिरेक किंवा चातुर्वर्ण्याक जे नेण्याचे प्रकार आता सध्या चाललेले आहेत, मनुस्मृतिक जाण्याचा जो प्रकार चाललेला आहे त्याचा तो भाग मला वाटतो. कारण सर्वांना, सर्व जाती धर्मांना जे मानणारं असं साईबाबाचं स्थान आहे. आणि मंडळी, या संदर्भात आम्ही काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांच्याशीही संवाद साधला. आपण संतांना देव मानत असलो तरीही त्यांची मंदिरं ही धर्मशास्त्रानुसार वेगळी असावीत अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली. संतांमध्ये देव बघणं वेगळं आणि देवाच्या समकक्ष संतांची मूर्ती स्थापन करणं वेगळं आहे. तसंच नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. साईबाबांना साईराम म्हणतात, ही त्यांच्यावरील श्रद्धा आहे, त्याचा आदर राखला जावा असंही मत त्यांनी व्यक्त केलं. जिथे गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिरातच शेजारी गणपतीच्याच शेजारी साईबाबा आहेत, तर ते चुकीचं आहे. ते तिथून त्या मूर्ती काढून तुम्ही दुसरीकडे ठेवा. देवता ज्या आहे त्या देवतांचं स्वतंत्र मंदिर असलं पाहिजे, हा शास्त्राचा विचार आहे आणि माझाही विचार आहे. शिर्डी आज साईराम म्हणून जर रामाचा विषय तिथे येतोय, त्या नामाशी रामनाम जोडलं गेलेलं आहे, तर त्याला विरोध नसावा या मताचा मी नक्कीच मताचा आहे. मंडळी, उत्तर प्रदेशातल्या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं. असे प्रकार मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अशा घटना टाळण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी आपण बोलणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. साईबाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. लाखो लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि त्यांचा मूळ शोधून साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे. साईबाबाला मानणारा भक्त, माझ्यासारखा कार्यकर्ता 26 एप्रिलला प्रत्येक वर्षी 29 वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनाला जातो. 29 वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो मी. अशा भक्तिस्थळाबद्दल, अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठं होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे. दुर्दैवी घटना होती. मी भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईंशी मी स्वतः बोलणार आहे. मला वाटतं हा प्रश्न सुटण्यामध्ये मदत होईल. अशा कोणत्याही मूर्तीची विटंबना करणं हे आपल्या संस्कृतीत धरू नये. विशेष करून वाराणसीमध्ये होणं याचं निश्चित मनस्वी दुःख आहे. शिर्डीत साईबाबांचं मंदिर जिथं उभं आहे ती जागा गोपाळराव बुटी यांनी दिली होती. शिर्डीतील बुटी यांच्या वाड्यामध्येच साईबाबांनी समाधी घेतली होती. त्या गोपाळ बुटींचे नातू सुभाष बुटी यांनी वाराणसीतील प्रकार दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे. मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवायच्याच असतील तर पद्धत योग्य असायला हवी आणि भाविकांच्या भावनांचा आदर करून संबंधित मूर्तीची योग्य ठिकाणी पुन्हा प्रतिष्ठापना करून रीतसर पूजाही केली पाहिजे अशी अपेक्षा बुटी दाम्पत्याने व्यक्त केली. तर शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त संग्राम कोते पाटील यांनीही या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला. सेक्युलर संत होते, कुठल्या जातीचं त्यांना काही हे बंधन नव्हतं. आता त्या मूर्त्या हटवण्याचा जो कार्यक्रम यांचा चालू आहे, त्यांनी त्या हटवण्याबद्दल आमचा निषेधच आहे. पण हटवल्या त्यांनी तर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना परत व्हायला पाहिजे. दुसरी जिथे कुठे ते ठेवतील, नुसतं कापडात गुंडाळून ठेवण्याचं बरोबर नाही. शिर्डीकरांच्या भावना याविषयी अतिशय तीव्र आहे. ते जे कोण लोक असं करतायत ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आम्ही सगळे मानतो. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. इथून पुढच्या कालावधीत जर हे थांबलं नाही तर त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते सगळं आम्ही ठरवून त्या गोष्टींना
उत्तर देऊ, त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करू. मंडळी, साईबाबांच्या मूर्तीवरून उत्तर प्रदेशात सुरू झालेला संघर्ष महाराष्ट्रापर्यंत कसा आला हे आपण पाहिलं आणि त्याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही ज्या निवडक प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात मीडिया सेंटरवर. आपण विचारलेला दुसरा प्रश्न होता, काशीच्या काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, धर्माचं कारण देत साईंना लक्ष करणं थांबायला हवं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर शशिकांत बागुल म्हणतात, लोकभावनेचा आदर न करणं अंगाशी येऊ शकतं. साई लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहेत. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत, धर्माची ढाल केली जाते, सबका मालिक एक है याचा लोकांना आज विसर पडलेला आहे. फेसबुकवर संतोष पाटील म्हणतायत, नवीन बांधण्यात आलेल्या मंदिरांचा रेव्हेन्यू आणि टुरिझम वाढावा यासाठी तिरुपती, शिर्डी अशा सर्वात श्रीमंत मंदिरांना टार्गेट केलं जात आहे. अजून काही मंदिरं आहेत त्यांच्या रडारवर. फेसबुकवर अमोल भोसले म्हणतात, आपण कितीही काहीही केलं तरी साईबाबांवरती भक्तांची असणारी श्रद्धा कमी होणार नाही. दिवसेंदिवस साई भक्तांची संख्या ही वाढत चाललेली आहे. बाबा सर्वांना सद्बुद्धी देव. आणि आता वेळ झाली आहे वाराणसीतल्या घटनेवर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी पोल सेंटरवर. आपण विचारलेल्या प्रश्नाला एकूण मतं आली 26,000. यूट्यूबवरचा कौल आपण पाहतोय, 87% म्हणतायत होय आणि 13% म्हणतायत नाही. एक्सवर काय कौल आलाय तो आपण पाहतोय, 73% म्हणतायत होय आणि 27% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली 1,500. 76% म्हणतायत होय, 24% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 70% म्हणतायत होय आणि 30% म्हणतायत नाही. मंडळी, हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे, किंबहुना हिंदू समाज मुळातच अतिशय सहिष्णू आहे. वाराणसी सारख्या घटना त्याला अपवाद म्हणावे लागतील. इथे प्रत्येकाला आपापली उपासना पद्धती पाळण्याचा अधिकार आहे. देवाकडे, मोक्षाकडे जाण्याचा मार्ग हा संत दाखवतात असं मानलं जातं. त्यामुळे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, अशा विविध संतांना मानणारे कोट्यवधी भक्त आज जगभरात आहेत आणि त्यांनी आपली आस्था कोणावरही थोपवलेली नाही. बुटी परिवारानं सांगितल्याप्रमाणे सर्वांची चर्चा करून आणि सर्व सहमतीनं निर्णय घेतला असता तर साई भक्तांनी त्याला विरोध केला नसता. पण धर्माचं कारण पुढे करून तुमच्याकडे संख्याबळ आहे म्हणून झुंडशाहीनं कुणाच्या तरी द्वेषापोटी एखादी मूर्ती, एखादा पुतळा हटवणं ही तालिबानी मानसिकताच म्हणावी लागेल. इतका संवेदनशील विषय हाताळताना योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. कोट्यवधी साई भक्तांच्या आस्थेचा विचार करायलाच हवा होता. यापुढे तरी यात विनाकारण राजकारण आणून हा विषय चिघळवला जाणार नाही अशी आशा करूया. साईंनी दिलेला सबका मालिक एक हा संदेश आणि श्रद्धा सबुरीची शिकवण सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना समजेल अशी आशा. आणि या बातमीसोबतच 0 ओव्हरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. त्यासाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.